दिली आम्ही उलट आहे. असं आहे बघा, प्रशांत बरोबर लाईनवर येतो. मग असं आहे, मुळात असं आहे की नाही की या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना ठाऊक आहे की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अचानक एक पत्रक निघालं, बुलेटिन म्हणतात, लोकसभेतनं बुलेटिन निघालं. आणि त्या बुलेटिनमध्ये जॉईंट सेक्रेटरी पदावरच्या अधिकाऱ्यांनी असं लिहिलं की 6 जणांनी संलग्नता मागितली म्हणून त्यांची बसण्याची व्यवस्था खालीलप्रमाणे केलेली आहे. अरे, संलग्नता ॲपिलेशन, त्या संलग्नतेला धरून संविधानामध्ये, कायद्यामध्ये कुठे तरतूद आहे अशी की 6 जणांना संविधानाने बसवता येईल? आणि म्हणून आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आज गेलो होतो. सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश नरसिंहन आणि आराध्य साहेब तिथे होते. त्यांच्यासमोर आमचे देवदत्त कामत यांनी हा विषय मांडला आणि तिथं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्यात आलं की या पद्धतीनं हा जो बाजार मांडला गेला आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी अशा प्रकारची संविधानाला अनुसरून नसलेली नोटीस, सूचना, तिच्याबद्दल आपल्याला कारवाई केली पाहिजे, तिला स्टे दिला पाहिजे. मग माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आम्ही तेही सांगितलं की कोणत्या आधारावर दिली? बरं, कोणी दिली? जॉईंट सेक्रेटरी. पक्ष मर्जर करण्याचा अधिकार जॉईंट सेक्रेटरीला किंवा ॲप्लिकेशन करण्याचा अधिकार जॉईंट सेक्रेटरीला. मग माननीय अध्यक्षांचं काय मत आहे? अध्यक्षांनी कोणत्या आधारावर घेतलं? अशी कुठलंही त्या संदर्भात माहिती नसताना अशा प्रकारचा निर्णय आलेला आहे. आणि म्हणून मग कोर्टाने सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस जारी करतो, 15 दिवसाच्या नोटीसचं उत्तर मागू आणि फायनल हिअरिंग 15 दिवसांत करू. नाही, पण सर, ज्या पद्धतीने ह्या घडामोडी होत आहे आणि एकीकडे आज लोकसभेचं सत्र आणि संसद सत्र सुरू आहे, यामध्ये ते वेगळे बसत आहे आणि या संदर्भात गैर आहे ना. पण शेवटी असं आहे, कोर्टानं पहिली गोष्ट अशी आहे की धुडकावून नाही लावलं. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की आमचं म्हणणं मान्य केलं की हे नाही तर म्हणालेच ना ते कायदेशीर आहे म्हणून, त्यांचा अधिकार आहे म्हणून आणखी काहीतरी म्हणालेच ते ना. असं काहीच नाही म्हणाला. उलट त्यांनी नोटीस जारी केली. ज्या जॉईंट सेक्रेटरी काढल्या त्याला नोटीस जाईल, आता नाही नोटीस जाईल. त्या नोटीसचं त्यांनी उत्तर देऊ द्या, कोणत्या आधारावर तुम्ही या सगळ्यांना 6 जणांना तुम्ही वेगळं बसताय. पण सत्ता संघर्षाचा निकाल अजून लागलेला नाहीये. आता पक्ष फुटला त्यावेळेला अशा नोटीस अशा आता बघा, निदान आज पहिली वेळ अशी की माननीय सर्वोच्च न्यायालय थोडंसं आशेचा किरणासारखं बोललंय. प्रत्यक्षात कृती काय करते ते फार दूर नाही ना. 15 दिवसाची गोष्ट आहे. दरम्यान आमची 33 जुलैला ती पण केस आहे. मला कल्पना नाही, मी या विषयावर, कारण मी सुप्रीम कोर्टात होतो, ते काय बोलले, कशाने भेटले, कल्पना नाही. त्यामुळे भाष्य करणं जेव्हा कुठे मोठी गोष्ट होत असते तेव्हा शरद पवार पंतप्रधानांना भेटायला जातात आणि पाण्याचा प्रश्न. मला असं वाटतं की मला कल्पना नाही ते कशाने भेटले, ते त्यांनाच आपण विचारलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.